आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी मुंबईमधूनच समोर येते। मुंबईमध्ये स्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। तरुणानं मद्यपान केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकी आली होती। मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी पोलीस नियंत्रण कक्षाला आली होती। ही धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। सूरज जाधव वय वर्ष 37 असं या आरोपीचं नाव आहे। मद्यपान करून त्याने हे कृत्य केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, हा जो तरुण आहे ज्याने मद्यपान करून धमकी दिली असल्याचं समजतंय, या तरुणासंदर्भात अजून काही माहिती मिळतेय का? बुधवारी पहाटे एक फोन जो आहे हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाला होता आणि हा फोन करणाऱ्याचं नाव देखील आता समोर आलेलं आहे। सूरज जाधव असं या फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। 37 वर्षीय हा आरोपी असून मद्यपान करून त्याने हे कृत्य केल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी जी आहे ती खरं तर या सूरज जाधवनी दिली होती। सूरज याच्यावर यापूर्वीही अशी खोटी माहिती पसरवल्याचे 3 गुन्ह्यांची नोंद जी आहे ती वाकोला पोलीस स्टेशन असेल, बोरिवली पोलीस स्टेशन असेल किंवा बीकेसी पोलीस स्टेशन असेल, या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे। आणि धमकीच्या फोन नंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। दरम्यान आता या प्रकरणामध्ये जो फोन केलेला होता आझाद मैदान पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती या प्रकरणामध्ये केलेली जात असल्याची माहिती समोर येते। जी, धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।